हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर हा ब्लॉग खूप स्पेशल आहे कारण आज माझ्या दीदीचं डोहाळे जेवण होतं, जसं की तुम्हाला माहितीच आहे. तर त्या डोहाळे जेवणमध्ये डान्स, गेम्स आणि अजून बरंच बरंच काही आहे. ते तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे. सो हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरुवातीपासून सगळं तुम्हाला दाखवते. हे आहे एंट्रन्स आणि हे डेकोरेशन. तर गाईज, कार्यक्रमाची सुरुवात झाली ती सुंदर अशा एंट्रीने. आम्ही खास स्वामी कृपा ग्रुपच्या लेडीज या डान्ससाठी बोलवलं होतं आणि त्यांनी एकदम छान गाण्यावरती अशी एकदम सुंदर अशी एंट्री घेतली आहे, तुम्ही पाहू शकता. साऊंड सिस्टीम मध्ये आता कोण आहे? आवाज थोडा मोठा आहे गाण्याचा. साऊंड मोठा करायचा आहे तुला म्हणजे फुलले क्षण माझे फुलले फुलले क्षण माझे फुलले सजले क्षण माझे सजले क्षण माझे फुलले कवाड्याची हरिले मुला चोरी सोन तुझी साजन स्पर्शाची जोडी होऊन फळ सोन खुशी कवाड्याची हरिले मुला चोरी सोन साजन स्पर्शाची या वीणाचे नाचले भांगविलो देवीची शकुनाच्या आंबेची फुलले क्षण माझे फुलले फुलले क्षण माझे फुलले. आणि गाईज, एक गोष्ट तुम्हाला दाखवायची राहिली आहे, ती म्हणजे रुकवत, जे की आम्ही सगळ्यांनी मिळून घरी बनवलेलं आहे. मग दीदी आणि जिजूला समोर बसवून त्यानंतर सुरू झाला सगळ्यांचा आवडता पार्ट म्हणजे डान्स. निर्गुण प्रगटली भवानी प्रगटली भवानी विविध सामाचे विविध सामाचे निर्वाणी आईचा शोभवान शोभवा वेद आईचा शोभवान शोभवा वेद
गणाधिपाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणवन्दिताय गुणेशाय गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि ईशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि आणि त्यानंतर जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा या गाण्यावर सुद्धा त्यांनी परफॉर्मन्स केला, तो सुद्धा उत्तम होता. जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर हरे संसार संसार हरे संसार संसार जन्म बाईचा बाईचा रूप बाईचा एक आईचा आईचा एक ताईचा जन्म बाईचा बाईचा रूप बाईचा एक आईचा आईचा एक ताईचा माहुली होती खेळ खेळाया माहुली होती खेळ खेळाया माहुली मोठी मोहरी खाया माहुली मोठी मोहरी खाया भंगवी साया जन्म बाईचा बाईचा खूप गाईचा एक आईचा आईचा एक ताईचा काय मी सांगू काय मी झाले का तुला सुखले नाहणे आले मायरी सांगे अर्थ मायेचा मायरी सांगे अर्थ मायेचा जन्म बाईचा बाईचा खूप गाईचा जन्म बाईचा बाईचा खूप गाईचा. पण त्यानंतर गाईज जे गाणं लागलं त्यानंतर वातावरण पूर्ण बदललेलं होतं. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना एकल्या विठुराया नाव संसार पेलना तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना एकल्या विठुराया नाव संसार पेलना माई भक्ताच्या माई राणीच्या कमलानी वैकुंठाचा
कारभार चालला इंगळ्या विठुराया नाम संसार माझी जोडी साता जन्माची पुण्याई ये पत्राला हवाई छाया आणि इमोशनल ॲटमॉस्फिअर झाल्यावर असं वाटलं की आता थोड्या वेळ शांतता होईल, शांतता राहील, पण असं नाहीये. कारण लगेच क्वेश्चन आणि आन्सरचा राऊंड सुरू झाला. त्यांनी विचारलं की जन्म बाईचा बाईचा खूप गाईचा या मूवीचं या सॉन्गचा मूवी कोणता आहे, काय नाव आहे त्याचं, त्या पिक्चरचं नाव काय आहे. आणि मग आमच्या मम्मीला बोलवलं गेलं आणि मम्मीने कॉन्फिडन्स मध्ये आन्सर तर दिलं, पण ते आन्सर चुकीचं निघालं. म्हणजे कॉन्फिडन्स फुल, तर आन्सर मात्र राहू दे. बाईंचा खूप गायचा. चित्रपटाचं नाव हवंय मला आणि कलाकारांचे नाव. या इकडे समोर या ताई, तुमची ओळख सांगा. चप्पल असू दे, काही हरकत नाही. चप्पल थोड्या वेळाने काढायला सांगणार आहे. जेव्हा आपण आपल्या साक्षीची मंगळागौर सादर करणार आहोत तेव्हा आपलं नाव सांगायचं पहिलं. संजय कांबळे, मी साक्षीची मम्मी. साक्षीची मम्मी होणाऱ्या बाळाची आजीच आली आहे उत्तर द्यायला, पण आजी थोडीशी चुकली आहे. उत्तर काय म्हणाला? साक्षी सृष्टी संगीता संजय कांबळे. नाही, आता मी तुम्हाला जो प्रश्न विचारला, जन्म बाईचा खूप गाईचा, चित्रपटाचं नाव काय म्हणाला? आई पण भारी नाही ना, बाई पण भारी तेव्हा नाही ना. पण थांबा इथे, मला तुम्हाला बोलवायचं वाटलं. तुम्हाला येत आहे उत्तर? या काही या ना. बाई पण भारी तेव्हा नाहीये, पण उत्तर दुसरं आहे. या पुढे या. आता मला असं नको काही म्हणायला लागायला की या पूर्ण रसिक प्रेक्षकांमध्ये शिंदे आणि कांबळे परिवारांमध्ये फक्त आमच्या ताईच हुशार आहे, असं नको. कारण सगळेच हुशार आहेत, फक्त पुढं कोण येत नाही. हो की नाही साक्षी? बरोबर आहे की नाही? पिक्चरचं नाव आणि काम करणारे कलाकार आठवतात? सचिन खेडेकर, प्रिया बापट, केतकी माटेगावकर. इतका सुंदर चित्रपट आहे, भावस्पर्शी चित्रपट की प्रत्येक स्त्रीच्या डोळ्यात पाणी येणारच. पाकस्पर्श बघितला नसेल तर घरी मुलाला मिस्टरांना सांगा. दुपारचा निवांत वेळ असतो की आपल्याकडे. आता कॅडबरी नाही देणार तुम्हाला, तुमच्या हातून यांना देणार. ए बेटा, एकच आणायचंय गिफ्ट, ह्या ताई यांना देणार आहे, त्यांना सारखं नाही द्यायचंय. उगाच शुगर बर्थडे तर मला दादा आले का इथे? हा वहिनी, दादा आले नाही आले? हा, नाही तर ते मला सोडायची, माझ्या बायकोला अगदी बिघडवलंय म्हणून. एक मिनिट तुम्ही थांबा ना आजी जरा, एवढी काय करताय. प्रिया बापट, सचिन खेडेकर, केतकी माटेगावकर, हे बरोबर आहे. चित्रपट सगळ्या माझ्या सख्या बघा. आणि आता आपण आजीकडनं छानसा पटव्यातला उखाणा, ओके नाही, आजीच्या पटव्यातला जुना उखाणा ऐकूया. काय सांगतो असं कसं? सांगा गं कोणीतरी भावपूर करा. बरं बेटा, तुझ्या लग्नाचं घेतलं तर तो घे. त्यांच्या आधी चंद्राला म्हणतात शशी. गावांचं नाव ते माझ्या चंद्राला म्हणजे शशी, देवश्रीचं नाव घेतले, गावांचं नाव घेते, रामाचं नाव घेते, त्यांच्या रामाचं नाव घेते, माझ्या लेकीच्या ढोळ्या दिवशी. छान छान. असं यायचं पुढे आणि सांगायचं पण की नाही. आणि खरं सांगा, आपल्या घरचा कार्यक्रम आहे की नाही, चुकलं तरी काय आपलीच लोक आहेत ना सगळी. काव्यस्पर्श चित्रपट सगळ्यांना भारावून टाकतो, रडवतो. पण आता आपल्या साक्षीने तारुण्यात
तिने पदार्पण केलेलं आहे. हळूहळू कळीचं फूल झालेलं आहे आणि तिच्या मनात तारुण्य सुलभ भावना ज्या असतात की माझा राजकुमार कसा असेल, तो मर्सडीज मधून येणार की घोड्यावरून येणार, मग तो कसा दिसणार, माझं घराणं कसं असेल, माझे सासू सासरे कसे असतील, किंवा हे जे सगळं आहे ना, या सगळ्या स्वप्नांची मांडीवाली तिच्या मनात चालली आहे आणि ती अगदी उंच उंच झोके घेती आहे स्वप्नांच्या झुल्यावर. कसं ते माझ्यासाठी सांगतायत ते बघूयात आपण. साक्षी करता जोरात टाळ्या व्हायला हव्यात आणि टाळ्यांचा ठेका करायचा आहे त्या गाण्यावर. साक्षी करता खरंच जोरात टाळ्या. आणि आता आला दीदी आणि जिजूचा स्पेशल सेगमेंट. त्यांना दोघांना समोर बोलवलं आणि त्यांच्या लग्नापासूनचा प्रवास ते आत्तापर्यंतचा हा सुंदर प्रवास डान्स मधून दाखवणार होते. मग दीदी आणि जिजूंना मुंडावळ्या बांधल्या. मुंडावळ्या बांधून दोघांनी हा छोटासा क्यूट परफॉर्मन्स केला. तो पण सुद्धा खूप अप्रतिम होता. सगळ्यांना तो बघायला सुद्धा खूप मज्जा वाटत होती. सगळे खूप हसत होते, फुल एन्जॉय करत होते सगळेजण. मला पण नव्हतं बोलवलं बाई, एकदम डोळ्या जोडण्यालाच बोलवलं त्यांनी. काय करणार आता आपण बघणार आहोत. एक एक पाऊल पुढे करत आपली साक्षी अति मोठी होते. गुलाबाच्या कळीप्रमाणे दिसणारी अगदी काय म्हणतात त्याला राजकन्या. खरंच कारण प्रत्येक माता पिता आपल्या मुलीला राजकन्येप्रमाणेच जपत असतो आणि राजकन्येप्रमाणेच वाढवत असतो. तर ही राजकन्या हळूहळू मोठी झालेली आहे. पायात पैंजण घालून घरभर धावणारी ही चिमुरडी शाळा कॉलेज करत करत यौवनाच्या उंबरठ्यावर कधी येऊन उभी राहिली ते तिचं तिला सुद्धा कळलं नाही. म्हणतात ना मुलीची जात खूप पटकीने मोठी होते आणि आता तर तिच्या गोऱ्या अंगाला हळद लागणार. तिचे रुपडं अजूनच खुलून दिसणार. बघूयात ती कशी दिसते ते माझ्यासाठी आपल्याला सांगताय. टाळ्यांचा ठेका करायचा आहे सगळ्यांना. माणसा तू भरपूर डान्स करायचा.
सचले राजनी चालली दोघांनी इथेच थांबायचंय तुला बसायला खुर्ची तुम्हाला थोडा वेळ देऊ? हा आता मी बघाशी विचारलंय तर लग्नात कोण कोण हजर होतं त्या सगळ्या करवल्यांनी परत रुपेश दादाच्या मित्रांनी बाकी नातेवाईकांनी पटापट पुढे यायचंय आपल्याला कारण गृहलक्ष्मी तारादेव थांबली आहे बारात आलेली आहे तिचं आपल्याला स्वागत करायचंय ते धूमधडाक्यात पाहिजे आवडले चला साऊथ इंडियन धूम गेलेल्या कुठे आहेत सगळ्या मैत्रिणी सगळ्या सख्या आणि बाकीच्या पण इथे बसले सगळ्या करवल्या चला या समोर आपण छानसा डान्स करणार आहोत धूमधडाक्यात आपण गृहलक्ष्मीचं घरात ओळखली येतात चला स्वागत करायचंय कुठला दादा नुसतं कसं असू नका चला या रुपयाची सगळ्यांचे नावं घ्यायचे पटापट बोलवायचे लवकर लवकर बघा दाजींनी बरोबर साध्याचं ऐकलं आमचं कोण ऐकतं बाई खरंच या चला पटापट सगळ्यांनी मागचे सगळे पुढे यायचं आहे डान्स करायला यायचं आहे शाबाश अगदी बरोबर याला म्हणतात उत्साही डान्स करायचंय आपल्याला कारण आपली सोनबाई किंवा कोण असेल तुमची मुलगी सोनबाई कोण आहे आत्या मग माझी हो माझी तिच्या घरात गृहप्रवेश करणार सगळ्या करवल्या हव्या आहेत मित्रमंडळी हवी आहे आपण छान छान चला या अर्ध बोलत उभं राहायचंय सगळ्यांनी चला सगळ्या एवढ्या गोड दिसतंय आणि फोटोग्राफर दादा अतिशय सुंदर व्हिडिओ काढायचा आहे यांचा सगळ्यांचा चला आता बोलत या पटापट या बेटा अरे या सगळ्या चला कमॉन त्या साईडला उभं राहा काही चलो स्टार्ट गाणं त्यांना कुणाला सामील व्हायचं होतं असेल मराठीमध्ये त्यांनी यायचंय पुढं बिनधास्तपणे आता कुठे गेले आवाज मोठा करायचा आहे थोडा गाण्याचा कमॉन पटापट डान्स करायला वा 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 महिला वर्गाने इथेच थांबायचं आहे महिला वर्गाने इथेच थांबायचं आहे ते दोघांच्या बाजूला हा चला तुम्ही डान्स नाही केला पण इथे यायचा मी एक वेगळा गेम घेतलाय असं मागून काय बघायचं नाही एवढ्या गोड दिसतंय सगळ्या या इकडे पटापट एक छोटासा वेगळा गेम घेणार आहे तुमच्याकरता चला या आपल्याला बरंच टप्पा बराच ओलांडायचा आहे अजून त्यामुळं अगदी लवकर लवकर यायचंय एक छोटासा गेम तुम्हाला समजावून सांगणार आहे कोणी येत आहे अजून महिला वर्गांपैकी मी हॅलो मी बघायची तुम्हाला दोघींचं खूप कौतुक केलं तुमच्या मागच्या हॅलो तुमच्या दोघींचं मी बघायची खूप कौतुक केलं गोड दिसतंय छान साड्या घातल्या जरा पुढे यायचंय सगळ्यांना बघून द्यायचंय कशा दिसतंय तरी या आपण एक वेगळा गेम घेतोय सगळ्या महिला वर्ग जमेस्तोवर घरात गृह प्रवेश झालाय गृहलक्ष्मीचा दोघांचा उखाणा तर व्हायला जवळ उखाणा घ्यायला जवळ त्या उत्सव होतींचा उखाणा आपण ऐकणार आहोत
तोपर्यंत ज्या पहिल्या वर्गाला सामील व्हायचंय त्यांनी यायचंय. चला पहिलं रुपेश की पहिलं साक्षी? लेडीज फर्स्ट का सगळ्या ठिकाणी? ओके. घराच्या पिंडीला वेद म्हणते वाचे कृष्णावांचं नाव होते. तुमचा सर्वांचा मान राखून अगदी हरकत नाही. आपण उत्सववरती आहे ती म्हटल्यात आज तिला काय म्हणतात माफ केलंय. पण मी अगदी उखाणा दोघांनी घ्यायच्या आधी किंवा पुरुष बंधू पण जेव्हा येतात तर उखाणा घ्यायला मी सांगत असते मेथीची भाजी अजिबात नको. त्या मेथीच्या भाजीचा एवढा नशी आलाय म्हणून सांगू. पुरुष बंधूंना विचारलं की म्हणे माझी भाजी मेथीची. अरे काय ती मेथी किती खायची. आणि स्त्री वर्ग वाकून वाकून काय त्या पिंडीवरती पेल व्हायचा कंबर दुखवून जाते आपली. पण ठीक आहे आपण साक्षीला माफ केलं. दादा रुपेश दादा एक छानसा उखाणा. AWD ग्राउंड मध्ये खेळत होतं क्रिकेट. AWD ग्राउंड मध्ये खेळत होतं क्रिकेट. साक्षीला बघून पहिली माझी विकेट. त्या बात आहे. तुम्ही दोघांनी बसून घेतलं तरी चालणार नाही. बाकी सगळ्यांना नाही तुम्ही थांबायचंय. त्यांना कसं सारखी शिक्षा नको. आता बोलत तुम्ही उभं राहायचंय. आता मी तुम्हाला गेम समजावून सांगते. पण गाईज आता परत एक गेम आहे आणि हा गेम तर आम्ही अजिबातच विसरणार नाही कारण हा इतका कॉमेडी झालाय ना गेम काय सांगू. मी उघड नाही माहितीये. आता तुम्हाला टंग ट्विस्टर माहितीये ना गेम? टंग ट्विस्टर ऐका मी एक वाक्य बोलणार. ते वाक्य कमीत कमी 5 ते 6 वेळा न चुकता म्हणजे आणि काय म्हणतात त्याला असं टेम्पो वाढवत स्पीडने म्हणायचे. वाक्य असं आहे श्रुतीची पुत्री कृती. काय वाक्य? सुरुवात तुझ्यापासून करूया. श्रुतीची पुत्री कृती 5 ते 6 वेळा कमीत कमी. श्रुतीची पुत्री आधी श्रुतीची पुत्री कृती. श्रुतीची पुत्री कृती. सो सिंपल साधं आहे ते. श्रुतीची पुत्री कृती. श्रुतीची पुत्री कृती. श्रुतीची पुत्री कृती असं पण म्हणायचंय. इथेच थांबा. तुमचा सन्मान करण्यात येणार आहे. तुम्हाला कळत नाहीये. माननीय नगरसेविका तृप्तीताई कांबळे आलेल्या आहेत. त्यांचं आपण टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करणार आहोत. तृप्तीताई कांबळे. चला कम ऑन. श्रुतीची पुत्री कृती. दोघींनी छान प्रयत्न केला. आता तुम्ही. श्रुतीची पुत्री कृती. 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 अगं त्याला तुम्ही असं काय उभा अगदी वाईट टाकल्याप्रमाणे आणि मला येत नाही स्त्री वर्गाने तर मला जमत नाही मला येत नाही असं अजिबात म्हणायला नको. हो की नाही? आलंच पाहिजे. स्त्री शक्ती एवढी महान आहे की तिला सगळं काही येतं. तर श्रुतीची पुत्री कृती. श्रुतीची पुत्री कृती. आणि श्रुतीची पुत्री कृती. श्रुतीची पुत्री कृती. श्रुतीची पुत्री कृती. बरं या सगळ्यांनी छानसा प्रयत्न केलेला आहे. तेच करा. तुमच्या मध्ये यातलं विनर कोण आहे? ओके त्या विनर आहे कारण त्यांनी श्रुतीची पुत्री कृती श्रुतीची पुत्री कृती सगळं व्यवस्थित म्हटलंय. पण तुम्ही आम्हाला विचाराल तर ह्या दोघी खऱ्या विनर आहेत. कारण
आम्ही तुम्हाला असं सांगितलंच नाही ना की मी जे वाक्य बोलणार आहे ते जसं ते तसं बोला, अजिबात नाही. त्यामुळे तुम्ही दोघी आमच्या दृष्टीने तुम्ही दोघी विना आणि तिघींचाही पटापट देऊ, बक्षीस देऊ, आपण सन्मान करणार आहोत. खूप छान, तसेच मजेदार गमतीशीर खेळ काहीतरी आता फक्त आपल्याला पटपट हसायचंय, थोडस रिलॅक्स व्हायचंय, बाकी काही नाही. बरं आता तुम्ही बसून घे. कुठं जायचं? आपण काय करतो? तो काढत टाकला. प्लीज थोडं शांत बसायचंय. आपण साक्षींची मंगळागौर सादर करणार आहोत. पहिला दिवाळ सण, पहिलं मंगळागौर, पहिला श्रावण. तर आता आपण तिची मंगळागौर सादर करणार आहोत. त्याकरता सगळ्या महिलांनी यायचंय, फक्त चप्पल पायातली काढून यायचंय तिथेच, कारण स्लिप होण्याचे चान्सेस. आणि माझ्या सगळ्या मंगळागौरीच्या गाण्यावर बाई पण पाणी देवा, त्या गाण्यावर ज्या स्टेप्स करणार तशा हळूवारपणे करायच्या आहेत. आणि त्यानंतर झाली सगळ्यांची फेवरेट आणि पारंपरिक मंगळागौर आणि फुगडी. खड्याच्या काठावर बसत तारे बरं, खड्याच्या काठावर बसत तारे बरं. गवळ्याची बरची राख तुला सासूबार, जीव खेळाकडची नाला तिळखानार पार. जीव तुझ्या माझ्याकडे रोज होणे माझ्यावर, फिरविना फिरणारी ऐकण भारी देवा, ऐकण भारी Mari pachawati Sehini mangalavali Terpapai Yawa mangalagam Yawa mangalagam वाह वाह, क्या बात है. Terpapai yawa Tatsuga mangalagam Yawa पाणी लाटात पाणी लाटात पाणी थोड्या वेळ घालायची आपल्याला, थोड्या वेळ फुगडी घालायची, किंवा घालायचंय. डोंगर माथावर लाटात पाणी लाटात पाणी खूप छान प्रयत्न, खूप छान. उबर थेंडी उबरानाचे शिरी फिरताना नवशीदार त्या वाटेन वाहिनी निघाल झिम्मा झिम्मा सरस हे करायचंय, हे करायचंय छान. याची साखळी आणि पुत्यांचा बहिणी शिमिनाचं सावकाश सावकाश. खरं कौतुक आहे साक्षीच्या आत्यांचं. त्यांचं वय बघा, त्यांचा उत्साह बघा, त्याच्याकडे एकदा जोरात टाळ्या. आत्या कुठल्या आहेत? आत्या कोण आहे? तुम्हीच म्हणते. या दोन आत्या आणि तुम्ही. तर त्या आत्याबाईंचं कौतुक, या काकूंचं पण स्वागत आहे. आणि खरं यांना मानायला पाहिजे. यांचा वय बघून, त्यांचा उत्साह बघून खरं तुम्हा सगळ्यांना वाटलं नाही का हो आपण पण उठावं. तुम्ही बसून छान गंमत बघताय, असं कसं ना. ठीक आहे, हरकत नाही. आता सगळ्यांनी बसून घ्यायचं आहे. धन्यवाद. असा छान प्रतिसाद द्यायचा.